संपूर्ण भारतात जेव्हा जेव्हा शिवसेनेचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्री बाळासाहेबजी ठाकरे यांचं नाव घेतलं जातं। त्यांच्यानंतर जर कट्टर नेता असेल शिवसेनेचा किंवा सगळ्यात मोठं काम जर का कोणी केलं असेल आपल्या धर्माच्या रक्षणासाठी तर ते आहेत आनंदजी दिघे। आता सगळ्यांना ठाऊक आहे की आनंद दिघे यांच्यावरती अत्यंत सुंदर असा सिनेमा 2 वर्षांपूर्वी बनवला होता, धर्मवीर भाग 1। तर धर्मवीर भाग 1 याचे दिग्दर्शक होते प्रवीण विठ्ठल तरडे आणि आता धर्मवीर भाग 2 येतोय, याचे दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडेच आहेत। सेम टीम आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला भाग 1 नक्की कुठे संपला होता आणि भाग 1 मध्ये नक्की काय दाखवलं होतं एक क्विकली आपण त्याचा रिकॅप घेऊया। तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद मठ किंवा आनंद आश्रम ज्या ठिकाणाला म्हटलं जायचं आणि जिथे न्यायनिवाडा केला जायचा सर्वसामान्य लोकांच्या तक्रारींचा, मला असं वाटतं की मुंबई म्हणजे फक्त ठाण्यापुरता मर्यादित नसून अगदी मुंबईतली माणसं असू देत, जवळपासची नाशिकची असू देत, पुण्यातली असू देत, सगळेजण अगदी या आनंद आश्रमात यायचे आणि आनंदजी दिघे यांना भेटण्यासाठी अगदी ते सगळे आतुर राहायचे। खरं तर मला असं वाटतं की फार कमी अशा राजकीय वर्तुळातल्या व्यक्ती असतात ज्या पर्टिक्युलर कुठल्या एका कम्युनिटीच्या फेवरेट नसतात किंवा पर्टिक्युलर एकाच प्रकारच्या गटासाठी काम करणाऱ्या नसतात, त्या सर्व समावेशक असतात। आत्ताच्या काळात जर का एखाद्या राजकारणी व्यक्तीचं नाव जर का सांगायचं झालं तर नितीन गडकरी आहेत। मला असं वाटतं की ते रस्ते फक्त एका कम्युनिटीसाठी नाही बांधत, ते सगळ्यांसाठी बांधतात। अगदी तसंच आनंदजी दिघे जे होते ते फक्त जरी हिंदुत्व त्यांचं जे होतं त्याची व्याख्याच अशी होती की आपला जो हिंदू धर्म आहे तो 18 पगड जाती धर्मांना घेऊन चालणारा धर्म आहे आणि आपण कधीच हिंदू मुस्लिम करणारे नाही आहोत। तर मला असं वाटतं की हा सर्वसमावेशकपणा आपल्याला या टीझरमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि त्याच्याचमुळे आनंदजी दिघे यांचे जे फॅन फॉलोविंग आहे किंवा दरवर्षी 26 ऑगस्टला आपल्याला जी ठाण्यातली त्यांच्या समाधीच्या तिथे पुण्यतिथीला जी आपल्याला गर्दी दिसते त्यात सगळ्या धर्माचे सगळ्या जातीची लोक असतात, ते त्याचमुळे कारण त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज ती व्यक्ती इतक्या सगळ्या जणांच्या हृदयात राज्य करते। धर्मवीर भाग 1 हा तब्बल 2.5 तासांचा सिनेमा होता आणि ज्यावेळेला हा सिनेमा मी बघितला होता त्यावेळेला लिटरली असं कुठेच तुम्हाला जाणवत नाही की तुम्हाला कंटाळा येतोय किंवा तुम्हाला जी स्टोरी लाईन आहे किंवा जो स्क्रीन प्ले आहे तो तुम्हाला सोडतोय किंवा तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागतात समजण्यासाठी, असं नाही। अत्यंत साध्या सरळ आणि व्यवस्थितपणे त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या। भाग 1 मध्ये मोस्टली त्यांचा फोकस होता जे साहेबांचं म्हणजे दिघे साहेबांचं जे हिंदुत्व होतं तर ते कसं होतं आणि त्यांनी काय काय कार्य केलीत, जवळजवळ 80 ते 90% त्यांनी समाजासाठी काय कार्य केली हे सगळं त्या सिनेमात दाखवलं। त्यांचं लहानपण किंवा त्यांचं तरुणपणातल्या गोष्टी असतील किंवा फॅमिलीतल्या गोष्टी असतील, पर्सनल स्पेसमधल्या गोष्टी या काहीच जास्त दाखवल्या नव्हत्या, विच वॉज अ प्लस पॉईंट। सो धर्मवीर भाग 1 आपल्याला ज्या नोटला तो एंड झाला तिथे काहीतरी 3 ते 4 प्रश्न आपल्याला सोडून गेला होता। पहिला प्रश्न असा होता की दिघे साहेबांच्या अंत्यविधीला शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे का गेले नव्हते। प्रश्न क्रमांक 2 की ही नक्की हत्या होती की त्यांना खरोखर हार्ट अटॅक आला होता। प्रश्न क्रमांक 3 शेवटी ज्या 2 व्यक्तींमध्ये संवाद दाखवला जातो, एक कार्यकर्ता आहे आणि एक पत्रकार आहे, तर हे जे वादळ पेटलं होतं नंतर तर त्याच्यानंतर बऱ्याच आरोप प्रत्यारोप झाले होते, तर त्याचं नक्की पुढे काय झालं आणि आत्ता या मोमेंटला सत्य परिस्थिती काय आहे हे आपल्याला कोणाला, मला तरी अजून ठाऊक नाही किंवा बऱ्याच लोकांना ठाऊक नाही, तर ते या सिनेमामध्ये ते मांडणार आहेत का। आणि शेवटचा प्रश्न की या सिनेमामध्ये आता एकनाथजी शिंदे यांच्याही कार्याची काही आपल्याला झलक पाहायला मिळते का। आणि सगळ्यात महत्त्वाचं टीझरमधून आपल्याला कळते की आनंदजी दिघेंनी अजून काय काय केले, तर आय थिंक त्यांच्या कार्याचा अजून काही भाग आपल्याला या सिनेमामध्ये नक्की ते दाखवणार आहेत का, तर हे सगळे प्रश्न आपल्याला विचारावेसे वाटतात। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या सिनेमाच्या अवतीभोवती आता फिरते, धर्मवीर भाग 2 हा सिनेमा 9 ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय, तर हा सिनेमा जाणून बुजून विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी रिलीज केला जातोय का, हा सिनेमा एक ॲज अ प्रमोशनल टूल म्हणून वापरला जाणार आहे का, या सिनेमामार्फत एकनाथजी शिंदे यांना वोट्स कमवायचे आहेत का किंवा वोट बँक हवी आहे का, तर हे सगळे प्रश्न विचारले जाते। तर मला हे सगळे प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या लोकांना विचारायचं आहे की जर असा एखादा नेता आपल्या मातीत जन्माला आला असेल तर आपण सगळं काही बाजूला ठेवून, जात पात धर्म राजकारण सगळं बाजूला ठेवून फक्त आनंदजी दिघे यांच्यासाठी हा सिनेमा आपण बघायला जाऊ शकतो का, हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे। कारण ज्या वेळेला ते त्यांच्या आनंद मठातून लोकांचे प्रश्न सोडवायचे त्यावेळेला फक्त पर्टिक्युलर हिंदू धर्मातल्याच लोकांचे त्यांनी प्रश्न नाही सोडवलेत, त्यांनी आलेल्या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल, त्यांना आधार कसा देता येईल, या सगळ्या गोष्टींसाठी ते आयुष्यभर लढत राहिले। तर मला असं वाटतं की त्यांचं बलिदान जे आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे ते इतकं छोटं आहे का की
या तुरळक आणि घाणेरड्या राजकारणामुळे आपण एवढा मोठा सिनेमा जो आहे, जो मला नाही वाटत परत या प्रकारचं कुणी बनवेन त्यांच्या आयुष्यावरती, त्याला पण इग्नोर करू पाहतोय का? तर हा प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीला ना मला असं वाटतं की आता टॅग लावणं प्लीज बंद करा, की बीजेपी भक्त आहे, मोदी भक्त आहे आणि मग प्रवीण तरडे हा एक बीजेपी भक्त आहे, त्याच्यामुळे त्याला त्याचा प्रोपगंडा चालवायचा म्हणून त्याने हा मूव्ही बनवलाय. तर मला असं वाटतं की एक ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जातात ना, तेव्हा तुम्ही बघा, म्हणजे साऊथच्या फिल्म्स बघा, तिथे सुद्धा मोनोपॉली असते, तिथे सुद्धा नेपोटिझम असतो, पण ज्या पद्धतीने ते लोक त्यांच्या फिल्म्सला सपोर्ट करतात ना, त्याच्यामुळे आज तमिळ इंडस्ट्री असू द्या, तेलुगू इंडस्ट्री असू द्या, कन्नड असू द्या, मल्याळम असू द्या, सगळ्या सिनेमांचा चिक्कार बिझनेस होतोय आणि ती इतकी वाढते, इतकी एक्सपॅन्ड होते की तुम्हाला त्याचं उदाहरण म्हणजे मला वेगळं द्यायची गरज नाही. आता रिसेंटली आलेला RRR सिनेमा असेल किंवा KGF असेल किंवा कांतारा असेल, ह्या सगळ्या सिनेमांना त्या लोकांनी उचलून धरलंय. ते तितकं प्रेम देतात त्यांच्या इंडस्ट्रीला. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, की ना मी लहानपणापासून एक वाक्य असं ऐकत आले की अरे मराठी लोक आहेत ना, तर खेकड्यासारखे ना आपल्याच माणसाचे पाय मागे खेचतात. मला ना खूप वाईट वाटायचं मी लहानपणी ज्यावेळेला हे वाक्य ऐकायचं तेव्हा. म्हटलं नाही, असं काही नाहीये. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीत मोठमोठे स्टार्स झालेत ना, अशोक सराफ असतील, सचिन पिळगावकर असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, पण तो काळ कुठे गेला? मला इतकं आत्ता जातीचं राजकारण इतकं रक्तांमध्ये आपले मिसळलंय ना, की लोकांना जात 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 आपली जात ही, आपली जात ही, याच्या पलीकडे लोकांना काहीच दिसत नाहीये. लोक इतकी जातीच्या राजकारणात इतके आंधळे झालेले आहेत ना, की त्यांना खरं काय, खोटं काय आणि आपण कशाला सपोर्ट करायला पाहिजे, कशाला नाही करायला पाहिजे, हे काहीच कळत नाहीये. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की ह्या सिनेमाला, कारण आपल्या मातीत जन्मलेला हा वाघ होता आणि या वाघाने आपल्यासाठी जीवाचं म्हणजे त्यांची पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्यांनी काही पाहिलेलं नाहीये. सगळं संसार, सगळं दोन्ही खिसे रिकामे असणारा हा नेता जो आपल्या मातीत जन्माला आला, जर त्याच्या आयुष्यावरती एखादा सिनेमा असा बनतोय, तर तो मग विधानसभेच्या आधी बनतोय का, नंतर बनतोय का, कुठच्या तारखेला बनतोय, कुठच्या मुहूर्ताला बनतोय, हे सगळं नसतं. प्रत्येक सिनेमा रिलीज करण्याच्या मागे ना खूप मोठमोठ्या गोष्टी असतात, ज्या संकटांना पार पाडत 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 तो सिनेमा, ऑलरेडी बॉलिवूड खूप डॉमिनेटिंग इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामुळे आपली मराठी इंडस्ट्री खूप डॉमिनेट होते. जर चांगले सिनेमे बनतायत ना, तर त्याला सपोर्ट करा आणि प्रत्येक ठिकाणी ना राजकारण घुसवू नका. नॉर्मल राहा, नॉर्मल माणसांसारखं वागा आणि नॉर्मल प्रेक्षकांसारखं नॉर्मल सिनेमांना प्रेम करा. बाकी माझं फार परखडपणे मत आहे धर्मवीर 2 या सिनेमाला घेऊन. आणि हा सिनेमा प्रोपगंडा खरंच आहे का, हे सिनेमा बघितल्यानंतर आपण चर्चा करू. त्याआधीच जर का तुम्ही सगळे कंगोरे मांडू पाहत असाल तर ते साफ चुकीचं आहे. तर मला हा टीजर अत्यंत आवडला. प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली दिसते, स्पेशली युल गेट गूजबम्स जिथे हा डायलॉग आपल्याला दिघे साहेबांकडनं ऐकायला मिळतो. कुठलाही धर्म असो, ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी, त्याची बर्बादी नक्की. सो येस, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, सगळे आपलेच बांधव आहेत आणि सगळ्यांसाठी लढणारा हा जो नेता होता त्याच्यासाठी आपल्याला हा सिनेमा बघायला जायचं आहे. त्याला जरी प्रेम असेल तर प्लीज या सिनेमाला जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करा. बाकी येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ट्रेलर आल्यानंतर चर्चा करणारच आहोत. टीजर लय तोडफोड वाटलाय मला राव. तुमचं काय मत आहे ते मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. डोक्यावर टोपी घालून फिरणारा नाही, डोक्यात जिहाद घेऊन जगणारा मुसलमान आपला शत्रू आहे. बाकी सगळे आपलेच.